आज आपण करूयात पानक. पानक म्हणजे एक प्रकारचं सरबतच आहे. अर्धी वाटी पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये मी केशर भिजत घातलेलं होतं. त्यामुळे ह्या आपल्या सरबतला किंवा पानकला छान असा रंग येतो आणि सुगंधही छान येतो. तर कसं केलेलं आहे ते आपण बघूयात आधी. तर त्याचं साहित्य बघा आपण काय घेतलेलं आहे. तर इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 मोठा चमचा बडीशेप घेतलेले आहे, पावडर करून घेतलेली आहे. हलकी हलकी भाजून घ्यायची आणि त्याची पावडर करायची. 1 चमचा मिरीपूड घेतलेला आहे आणि 1 चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे. नमस्कार, डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर चला आपण ह्या गुळामध्ये पाणी घालूया. 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तर त्याच्यात आपल्याला किती माणसांसाठी करायचं आहे आणि किती गोड करायचं आहे त्या प्रमाणात आपण इथे पाणी घालायचं आहे. मी हे 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. हे मोठे ग्लास घातलेलं आहे आणि हा 1 वाटी आहे, जरा थोडीशी मोठी आहे. आणि हे आपण गूळ ह्या पाण्यामध्ये छान विरघळून घ्यायचं आहे. आता हा गूळ विरघळलेला आहे आणि आपण ही बडीशेपची पावडर केलेली आहे ती याच्यामध्ये आपण घातलेली आहे. आमचूर पावडर घातलेली आहे आणि मिरी पावडरसुद्धा घातलेली आहे. हे चांगलं आपण मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा किती कमी साहित्य लागतं ना आपल्याला हे शरबत करायला किंवा हे पानक करायला, किंवा हवं तर पानवार म्हणा, काय तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने म्हणू शकता. आणि इथे आपण 1 लिंबू किंवा अर्ध लिंबू पिळा आपल्या आवडीनुसार, म्हणजे गोड आंबट छान अशी चव येते. आता इथे आपण हे 1 लिंबू पिळलेला आहे मी इथे. म्हणजे आता हे मोठे 2 ग्लास मी केलेलं आहे, म्हणजे हे 3-4 ग्लास होणार आहे. तर हे एवढ्या प्रमाणात मी केलेलं आहे. आता हा गूळसुद्धा आपला चांगला वितळलेला आहे. आणि हे आता आपण काय करूया, तर थंड होण्यासाठी आपल्याला ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. थंड झाल्यानंतर आपण हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर काढलेलं आहे, बाजूला बाहेर काढलेलं आहे. आणि त्यानंतर आपण हे इथे गाळून घेऊन त्याच्यामध्ये आपण जे केशरचं पाणी घातलेलं आहे ते आपण इथे घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे आणि त्याचा तुम्ही पिऊन बघितल्यानंतर तुम्हाला त्याची चव नक्की कळेल. तर हे असं आपलं थंडगार पानक कसं अगदी झटपट तयार झालेलं आहे. वरून थोडंसं मीठ घाला, म्हणजे आंबट गोड छान अशी याची चव लागते. मीठ घातल्यामुळे त्याची चव आणखी वाढणार आहे. जरी ते गोड असेल तरी आपण त्याच्यामध्ये लिंबू घातलेला आहे. तर हे बघा, हे अगदी असं झटपट तयार होणारं पानक अगदी रेडी झालेलं आहे. किंवा सरबत फ्रीजमध्ये ठेवून 1 तासासाठी त्याला फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याचं थंडगार प्यायला छान अशी आपल्याला मजा येते. दुपारचं छान असं आपलं पोटभरीचं जेवण झालेलं असेल, गोडाधोडाचं जेवण झालेलं असेल आणि आपण खूप सुस्तावलेलं असतो, आपल्याला झोप येत असते. त्यानंतर काय करायचं, हे उन्हाळ्यामध्ये हे असे सर्व फ्रूट विकायला आलेले असतात. तर प्लेटभर ते फ्रूट खायचे आणि हे असं आपलं छान तयार केलेलं थंडगार वरून 1 ग्लास पानक प्यायचं, म्हणजे अगदी तरतरी येते. तर असं हे आपलं साधं सोपं झटपट होणारं पानक तयार आहे. जरूर एकदा करून बघा आणि केल्यानंतर मला कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना, शेजारच्यांना, नातेवाईकांना शेअर करा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या डेस्टिनेशन चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनलाही प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.